गेल्या काही महिन्यापूर्वी बीडमध्ये आपण बीडच्या अनेक अपघात पाहिल्यास आणि मृत्यू झाल्यास बीडमध्ये ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो तशीच काही घटना एक हॉटेल चालक जे विलास गुले आहे यांच्यासोबत यांचा मृत्यू झालेला आहे. मात्र तो मृत्यू कसा झाला, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला की नाही या संदर्भात बोलण्यासाठी आज त्यांचं कुटुंब मुंबईमध्ये आलेलं आहे. ते आता काल 2 दिवसापूर्वी पोलीस महासंचालक आहे त्यांना भेटलेले त्या संदर्भात बोलण्यासाठी त्यांचे विलास गुले यांचे भाऊ सौरभ गुले आपल्यासोबत. काय बोलाल, काय नेमकी प्रकरण होतं, काय सांगाल? 20 जून 2026 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास माझा भाऊ हॉटेलवर असताना काही 20 ते 25 जणांचा जमाव आला आणि त्या ठिकाणी उमेश माने म्हणून माझ्या भावाचा जो मित्र आहे त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी आले होते ते. आणि तो हल्ला करण्यासाठी आल्यानंतर माझा भाऊ हल्ला करत असताना सोडवाय गेल्यानंतर त्यालाही हाणमार केली. तिथून पळ काढला. त्यावेळेस त्यांनी चाकू काढून त्याला सोडवण्याला गेलेल्या माझ्या भावालाच त्यांनी चाकूने हल्ला केला. आणि त्यानंतर तो तिथून केज येथील सरकारी दवाखान्यात येथे गेला. त्या ठिकाणी मी स्वतः पोचलो. माझ्याशी त्याने सविस्तर जे घटनाक्रम आहे तो सांगितला. मी तो पुरवणी जबाबामध्ये दिला आहे आणि तो पुरवणी जबाब दिल्यानंतर अद्याप पुरवणी जबाब जो आरोपी आहे सौरभ सोनवणे त्याला आतापर्यंत पोलिसांनी अटक केलं नाही. का कोण आहे ते? काय बजरंग बाप्पा खासदार आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. ते खासदार जे आहेत ते त्यांचा मुलगा आहे. खासदारांचा मुलगा आहे. का अटक केली नाही, काय सांगाल त्या संदर्भात? अटक प्रचंड प्रशासनावर त्यांचा दबाव आहे. जे साक्षीदार आहेत ते कोर्टात सांगतायत की जे घटनाक्रम झाला आहे तो त्या ठिकाणी सौरभ सोनवणे सांगितलं की जा तुम्ही मारून या. आणि मी पुरवणी जबाबात मी माझ्या भावानं सांगितलेली घटना मी त्या ठिकाणी पुरवणी जबाबात दिली आहे. त्याच्यानंतरही पोलीस त्याला अरेस्ट करत नाही. आणि आता तर CDR आलेत समोर. जो कटामध्ये एक त्या कटात जो सूत्रधार आहे किंवा तो घटनाच्या आजूबाजूलाच होता त्याच्या फोनवरती सौरभ सोनवणे असेल, बालाजी सोनवणे असेल आणि जे आता आरोपी आहेत मध्ये मंगेश कदम असेल, अजय कदम असतील, हे CDR मध्ये स्पष्ट निष्पन्न झालेत. पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी आणि पुढील कारवाई करावी. या संदर्भात आपल्या संदर्भात ज्या प्रकारे कुठले नेते मंडळी आले का? आपण वंजारी समाजाचे आहात, मग वंजारी समाजाचे किंवा मराठा समाजाचे कुठले नेते आलेत का आपल्याला भेटायला? आज आरोपी झाले की रोहित पवार असतील किंवा सुप्रियाताई सुळे हे आपल्याकडे येणार होते, हे आले का आपल्याला? या संदर्भात काय त्यांनी आपल्याशी काय संपर्क साधला का? नाही, संपर्कही साधला नाही आणि ते आलेही नाहीत. आणि ते आरोपीची पाठराखण करतायत. मीडियासमोर येऊन स्पष्ट आरोपीची पाठराखण करतायत. नेमकी आपल्याकडे या संदर्भात पुरावे काय आहे? ज्या प्रकारे आपण आज पत्रकार परिषद घेतलेली, मात्र ह्या संदर्भात आज आपल्याकडे पुरावे काय आहेत? पुरावे काय? माझ्या भावानं घटना सांगितली ना सगळी. भावानं सरकारी दवाखान्यामध्ये तो स्पष्ट चालत बोललाय, स्कूटीवरती हॉस्पिटलला गेलाय. त्यानं घटनाक्रम स्वतः मला सगळा सांगितला. मी तो पुरावे जबाबात दिलाय. साक्षीदार सांगतायत. आता तर CDR मध्ये पण दिसून आले सगळे पुरावे. अद्याप पोलीस कारवाई करत नाहीत, त्याला अरेस्ट करत नाहीत. राजकीय दबाव आहे का प्रशासनावर? राजकीय आहे का त्यांचा वरिष्ठांचा आहे हे माहीत नाही, पण दबाव आहे हे दिसून येत आहे. काय आपली मागणी काय आहे सरकारकडे? आपली मागणी काय आहे? नाही, आता आम्ही तर काल महासंचालक साहेबांना काल भेटलो. दाते साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की 2 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी CBI चौकशी लावू आणि त्याला अटक करू म्हणून त्यांनी आश्वासन दिलंय दाते साहेबांनी. आपल्याकडे मी अजूनही एकदा तुम्हाला विचारतो, आपल्याकडे कुठल्या समाजाचे मंत्री किंवा कुठले विभागाचे लोकप्रतिनिधी आपल्याला भेटायला आलेले का? नाही, मुंडे साहेब असतील, ताई असतील किंवा स्थानिकचे आमदार असतील, या सोडतं कोणी आलं नाही. आणि माझी त्यांच्याकडनं एकच मागणी आहे की तुम्ही प्रशासनाला आता एवढे पुरावे असतील, साक्षीदार जबाब असतील, त्यांनी बोलून त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी मदत करावी, एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. मुंडे साहेब करतायत मदत,
पण त्यांनाही प्रशासन हे करत नाही. सौरभ सोनवण्यावरती आपण आरोप करून आणि ते आरोप स्पष्ट होऊन किती दिवस झाले आणि नेमकी का त्यांना अटक केली जात नाही? किती दिवस झाले सौरभ सोनवण्याचं आपण नाव घेतलेलं आहे आणि 38 दिवस होऊन गेले भावाची मृत्यू होऊन, अद्याप त्यांनी अटक केलं नाही. तपासच चालू आहे म्हणून सांगतायत. अगोदर म्हणायचे एव्हिडन्स नाही. मी म्हणलं साहेब सगळं एवढं साक्षीदार सांगताय, भाऊ माझा सांगतोय, तुम्ही CCTV चेक केले, सगळं दिसतंय स्पष्ट, तरी तुम्ही अटक करणार. आता तर CDR आल्या आणि काय पाहिजे पुरावे? का बघा, हे जे प्रकरण मला माहिती आहे, हे पावसाळी अधिवेशन सुरू असताना ह्या प्रकरणात खूप गाजलेलं होतं. मात्र अजूनही पोलिसांनी पाहिजे तशी कारवाई केली नाही. पोलिसांवरती कुठला दबाव आहे का? नाही, पोलिसांवरती दबाव आहे हे दिसून येत आहे. त्यांचा राजकीय आहे का त्यांच्या वरिष्ठांचा आहे दबाव आहे हे दिसून येत आहे. कुठल्या आपण विशेष सरकारी वकिलाची आपण मागणी केलेली आहे का? हो, मागणी पत्राद्वारे मी केली आहे. काल गिरीश महाजन साहेबाकडे मी ते पत्र दिले मुख्यमंत्री साहेबांना सुपूर्द करा म्हणून. त्याच्यामध्ये मी सरकारी वकिलाची मागणी केली आहे. हे जे प्रकरण इतकं मोठं प्रकरण आहे, याला दिरंगाई का होते? संतोष देशमुख जे प्रकरण होतं त्याला मोठी SIT स्थापन झाली होती, विशेष सरकारी वकील होतं. मात्र आपण ही बीडमध्ये आहात. बीडमध्ये असताना हे प्रकरण इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना सरकार ह्या प्रकरणाकडे कानडोळा का करत आहे? आम्ही भटक्या विमुक्त जातीमधून एक लहान समाजात असल्यामुळं आमच्याकडं प्रशासन लक्ष देत नाही आहे. आणि आम्ही लहान समाजात असल्यामुळं, भटक्या विमुक्त जातीमध्ये असल्यामुळं, एक वंजारी समाजात असल्यामुळं प्रशासन आमच्याकडं कुठल्याही ह्यानी लक्ष घालत नाही. नक्की बघा, त्यांचं म्हणणं आम्ही लहान समाजाचे असल्यामुळे आम्हाला प्रशासन आमच्याकडे लक्ष दिलं जातं. मग ह्या संदर्भात बोलण्यासाठी विलासगुरीची आई माझ्यासोबत आहेत. आई, काय बोलाल तुम्ही? आज 38 दिवस झाले. काय पोटचा गोळा मारला, काय बोलावं आता? बोलायसारखंच काही राहिलं नाही. आम्हाला न्याय द्या, अटक करा. जेवढे आरोपी राहिले तेवढे अटक करा. आम्हाला न्याय द्या. आम्ही 3-4 दिवस झाले इथं आलेले आहेत. आमच्या घरापासून सुद्धा आरोपी येते, तर आम्ही काय करायचं? आम्ही कसं जगायचं? कसं काय करायचं? आज पोटचा गोळा आज रोडवर मारला माझा. ते बी जागेवर मारला नाही, दवाखान्यात जाऊ तर जीव होता. त्याला ऑपरेशन झालं त्याचं. त्याच्या भावाला बोलला हे असं प्रकरण घडलं म्हणून शिनी त्याच्या भावाला सुद्धा सगळं सांगितलं. मग आम्हाला निस्ती न्यायाची हे ते सौरभ सोनवणे अटक करायला पाहिजे. बजरंग सोनवणेचं पोरग त्यानं एवढं हे केलं. आमचं लिकरू पोट जगीत होतं, आम्हाला भरीत होतं, आम्हाला संभळीत होतं. ते आमचं मारलं. मग आमचा जगूनच उपयोग आहे? एवढा दिवस झालं तरी आम्हाला न्याय देत नाहीत. मग आमचं काय आहे? आम्ही वंजारे, आम्ही काय असं मराठी फिराठी काही करत नाही, आपली सगळी एकच जात समजित होतं आम्ही. मग आम्हाला का न्याय देत नाहीत? आम्हाला इथवर येण्याचं का केलं? का बिडके ह्याने तक्रार उचलली नाही? आमचं 3 दिवस फिरत होतं तरी बी आमचं तक्रार उचलली नाही. का उचलली नाही आमची? चाकून आमचं लेकरू मारलं. गावकरी हटेले म्हणून शिने शेत घर आणि आई वडील सांभाळणारच होतं ना ते. आता आम्हाला कोण सांभाळे? आम्ही दोघं राहिलो तरी बी घरापासून येतात का? नाही तर नाव काढून घ्या. मग नाव का काढून घ्या? तुम्हाला असं बोलतो नाव काढून घ्या. कोण तुम्हाला सांगता असं? कोण नाव सांगा त्यांचं? कोण नाव? कोण? आम्हाला काय माहिती होईल? रात्री येते तर रातचं आले, कवाड वाजविलं आणि ते सौरभ सोनवण्याचं नाव काढून घ्या म्हणून शिनी कवाड वाजविलं. तोंड बांधून आलेले होते. मी घर उघडलं, मुलाला उठवायला लागले तर धबधब असे वरी पळून गेले. मग ह्याला उठवायला लागले. हे म्हणला मी जाऊ का ठाण्यामध्ये सांगू का पोलिसला? मी म्हणलं आपला आधीवर तर एक मारला रोडवर, मग तू एकटाच जाऊ नको म्हणून आम्ही असं त्याला जाऊ दिलं नाही. मग असं घरापासून बी का धमकी आम्हाला 2 जणांनी काही वाचू द्यायचं नाही का? असंच आहे का त्यांचं म्हणणं? मग एक तो मारला आणि राहिलो तर आता 2. आमचे ह्याचे वडील म्हातारे झालेले. इथं आम्ही कसं जगायचं? आम्ही कसं राहायचं? कसं काय करायचं? आमचं ह्याच्यापासून मुंबई पस्तोर बी व्यवस्था आमची का केस उचलिनात? का त्या अटक करीनात? मग काय करायचं आम्हाला तरी वाचून? आम्ही आपलं आता
दिला न्याय तर बरं, अटक केलं तर बरं, नाही तर आम्ही रेल्वे स्टेशनला दोघं मायले कर आत्महत्या करणार आहेत. इतोर येऊस तर बी का आमचं तक्रार घ्यायना तर का त्याला अटक करीना तर आम्हाला न्याय पाहिजे. आमचा पोटचा गोळा गेला, आमचं लेकरू मारलं, जागेवर बी ठार केलं नाही. दुसऱ्या दिवशी पस्तोर ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यापासून मोहिते तिथं मृत्यू झाला, तरी बी त्याचं 3 दिवस पिरियड तिथं राहिलं, तरी केजवाल्याने तक्रार उचलली नाही. का उचलली नाही हेच आमचं म्हणणं आहे. 3 दिवस प्रेताची विटंबना हो, 3 झाली दिवस होतं. तरी प्रशासनाने त्याचा दखल घेतली नाही नाही घेतली. का? का घेतली नाही मग? दबावच असेल ना त्यालीवरी, पण कुणाचा दबाव आहे ते आम्हाला काय माहिती. आम्ही तुम्हाला कोणाची धमकी का आली काय बोलली का तुम्हाला? धमकी दिली काय? घरी धमकी दिली. मी होते ना, आले दरवाजा वाजविला. दरवाजा वाजविला तर म्हणलं कोण कोण आहे, तर म्हणले ते बजरंग सोनवण्याच्या पोराचं, स्वप्नील सोनवण्याचं नाव काढून टाका तुम्ही. का नाही तर जिथं दिसन तिथं तुमच्या मुलाला संपवून टाकू, बाहेर वागू बी देणार नाहीत आणि जगू बी देणार नाहीत. मग तसं म्हणून मी घर उघडाय गेले. घर उघडलं तर तोंड बांधलेले होते असे, मला काही ओळखू आले नाहीत. एक टी शर्टवाला होता, एक फुल शर्टवाला होता. पळून गेले. मग मी मुलाला उठवलं, म्हणलं असं असं कसं करायचं. ते म्हणलं मी पोलीस स्टेशनला जाऊ का. मी म्हणलं नगं जायचं, रात्रीच्या 2-2:30 वाजल्याची येळ आहे म्हणलं, आपण उद्याच्याला पोलीस स्टेशनला कळवू म्हणलं, आता जायचं नाही म्हणलं. म्हणून दुसऱ्या दिवशी आम्ही कळविलं. मग ही अशी का घरापस्तोर बी आमच्या धमकी या, आम्ही कसं जगायचं, आम्ही कसं राहायचं. आधी गोत आमचं एक लेकरू मारलं का नाही, बोक्सून मारलं, मग हाय त्या बी मुलाला धमकी द्यायची, मग आम्ही जगायचं कसं. नाही म्हणलं तर आम्हाला काही किराणा तरी आणायला जावं लागेल का नाही, कुठल्या बाजाराला, कुठल्या काही करायला, खाया पियाला तरी. मग आम्ही कोण आम्हाला आणून देईन? सरकार आणून देतो का आम्हाला? देईन का? मग आम्ही जगायचं कसं? आम्हाला रोडवर सुद्धा वाघाची चोरी आली, मग कसं काय करायचं. मला एक प्रश्न आहे, का मारलं, काय कारण समजलं काय तुम्हाला? आम्हाला होय, आमचा कुणा संघ त्याचा काही सुद्धा दोष नव्हता. उमेश माने होता, त्याला सोडवाय गेलता. आमचं हॉटेल चलत होतं, त्याला सोडवाय गेलता म्हणून याला चाकू मारला. आणि जागेवर बी मारला नाही, जागेवर मारल्या बराबर त्यानं भांडणं झाली आणि सोडवायला गेले तेव्हा हा अपघात त्याच्यावर झाला. हो, आमच्या मुलाचं कोणासोबत भांडण नव्हतं. ते काही राजकारणामध्ये नव्हता, ते काही कोणाच्या मित्रमंडळीमध्ये सुद्धा काही असं नव्हता, काही नव्हता. हॉटेल, शेती आणि आईवडिलांनी सांभाळणं एवढंच होतं त्याचं. पण ते दुसऱ्यासोबत दुसऱ्या संघ भांडण होतं म्हणून त्याला सोडवायला असा गेला, त्याला चाकू मारला. चाकू मारला, ते रक्ताचं थरुळच केलं, तर ते जागेवर नाही मृत्यू झाली त्याची. तिथून दवाखान्यात अंबाजोगाईला नेलं. त्याच्या भावाला काय काय ते त्यानं सांगितलं. मी बरोबर नव्हते, रमेश गुले बरोबर होते. आणि मग तिथं ऑपरेशन केल्यापासून मोरीसुद्धा बोलले ते विलास गुले. धन्यवाद. तर हे होते विलास गुलेची आई आहे, मोठा भाऊ आहे. यांना जे काय प्रकरण घडलं तेव्हा ते विलास गुलेने सर्व प्रकरण सांगितलं. मात्र नेमकी आरोपी कोण आहे, कोणी मारलं, हे सर्व त्यांना माहीत असताना मात्र ह्या प्रकरणाला आता महिना उठून गेला. मात्र प्रशासनाने हे जे आरोपी आहे त्यांना आरोपींना पकडण्यात कुठेतरी दीर्घाई केलेत आहे, कुठेतरी राजकीय दबाव आहे का, हे आता पाहणं गरजेचं आहे. मात्र ही जी माऊली आहे, ह्या माऊलीला प्रशासन न्याय देणार का फक्त पाय झिजवणार, हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज खोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई.